फंडामधनं बाग बांधली ती ज्याला बाग बांधली मी शनिवारी उद्घाटन झालं माननीय बाळासाहेबांच्या हस्ते आणि दिदींच्या हस्ते त्या बागेचं उद्घाटन झालं. शनिवारचा दिवस होता, रविवारी मी गेलो दुसऱ्या दिवशी तिकडे बघायला, हळूच बघत होतो. हळूच बघताना माझ्या लक्षात आलं की त्याच्या ज्या 6 घसरगुंड्या आहेत त्या 6 घसरगुंड्यांच्या पैकी 3 घसरगुंड्यांवरती 3 मोठ्या महिला त्या घसरगुंडीवरनं खाली येतात. खूप गर्दी होती. तर वॉचमन आपला तो धावत गेला, मी त्याला थांबवलं, म्हटलं 1 मिनिट जर थांब, जाऊ नकोस. त्या खाली उतरल्या, पुन्हा गेल्या, पुन्हा वर चढल्या, पुन्हा घसरून खाली आल्या. मी सांगितलं त्यांना, म्हटलं काही रोकू नको, टोकू नकोस. आणि मी हे एवढ्यासाठीच सांगितलं की त्या ज्या काही असतील, मला त्यांचे वय नाही मला माहिती, पण त्यांच्या बालपणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाहीत. तेव्हा बागेमध्ये गेल्या तेव्हा त्यांचं बालपण त्यावेळेला बाहेर पडलं, म्हणून मी त्यांना रोखलं नाही. त्या स्वतःला आवरू शकल्या नसतील की मी ज्या वेळेला लहान होते त्यावेळेला मला जर समजा ही गोष्ट मिळाली असती तर मला किती आनंद झाला असता. जर तेव्हा नाही मिळाली, एकदा तर जाऊन येते. $59 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये तुम्ही एक बाग नाही देऊ शकलात. एक बाग. लोक काय मागतायत? मैदान द्या खेळायला, बागा द्या. उद्या येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा होतील, पण एक गोष्ट आज सांगून ठेवतो, आज ज्याची सुरुवात उद्यापासून होणार, मुंबई मधला कोणताही आरक्षित भूखंड कोणालाही विकू दिला जाणार नाही. तो बागेचा, शाळेचा अथवा कोणताही विकू दिला जाणार नाही. म्हणजे जाणार नाही. इथे मैदानात जेवढे बांबू घातलेत ना, बरोबर कळतं तुम्हाला. हे मुंबईमध्ये रस्ते बनवणारे कॉन्ट्रॅक्टर्स, सहा महिन्यात खड्डा पडतो. मला काल कोणीतरी आणून दिलं, 40 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेचं वर्षाचं खड्डे बुजवायचं बजेट आहे. लाजा वाटत नाही ना? एकदा मोठा खड्डा खणा आणि घाला तिच्या आईला सगळ्यांना आत. जगाच्या पाठीवरती असं कोणाचं बजेट नसेल की ज्याच्यामध्ये खड्डे बुजवायला 40 कोटी रुपये. हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ना, त्यांच्यावरती देखील याच्या पुढे लक्ष ठेवलं जाणार की रस्ता बांधल्यानंतर पुढची 10 वर्ष जर त्या रस्त्याला काही झालं, पुन्हा मैदानामध्ये बांबू आहेतच. काही थट्टा लावलीत. मुंबई महानगरपालिकेचं 12,000 कोटीचं बजेट हे या नालायकांच्या खिशात जाण्यासाठी म्हणून ठेवायचं, आणि तुम्ही फक्त नुसतं असं खड्ड्यातनं पाय मुरगळला म्हणून घरी यायचं. अगं ग बाई, माझं आज काय ग. कुठे खणलेला रस्ता असतो, कुठे खड्डा असतो, कुठे काय असतं. शाळेतल्या मुलांचा विचार नाही की तो क्रॉस कसा करेल. ट्रॅफिकची अवस्था बिकट, सगळीकडेच भीषण परिस्थिती. कोकणामध्ये गेलो होतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आत्ता नाही, मागे, निवडणुकांच्या अगोदर. खूप अनेक समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना भेटलो. वेगवेगळ्या समाजातले वेगवेगळे घटक होते. आणि मी त्यांना विचारलं, मी म्हटलं की इथे काय व्हावंसं वाटतं तुम्हाला इथे कोकणामध्ये?
ते लोक होते, मला बोलले की कारखाने यावेत. म्हटलं कसले कारखाने? ते कसले बी असू देत, मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. तर मी म्हटलं की इथे कारखाना कोण आणणार? म्हटलं रस्त्याने यायला म्हटलं 10 तास लागतात म्हटलं इथे, आणि कोण कुठचा कारखाना आणणार? पण म्हटलं इतकं निसर्ग सौंदर्य म्हटलं या कोकणाला मिळालेलं आहे. इथे आंबा आहे, इथे काजू आहे, इथे अनेक प्रकार गोष्टी आहेत. याच्यावरती काही करावंसं नाही का वाटत किंवा यावंसं नाही का वाटत? मला बोले म्हणजे काय? तर मी म्हटलं उद्या इथे समजा 5 स्टार हॉटेल चाली, 7 स्टार हॉटेल चाली, म्हटलं मला नाही टाकायची. इतका सुंदर म्हटलं हा समुद्र किनारा आहे. काही गोष्टी, काही लोकेशन्स आपण बघितली तर ती कधीच गोव्याला पण नाही आहेत, केरळाला पण नाही आहेत, पण ती आमच्या कोकणामध्ये आहेत. मी म्हटलं असे जर समजा उद्या उभं राहिलं तर तुमचं काय म्हणणं आहे? ते बोलले नाही, संस्कृतीवरती घाला येतो. म्हटलं कोणती संस्कृती, कसली संस्कृती? म्हटलं कशाबद्दल तुम्ही बोलताय? नाही ते तुम्हाला माहिती आहे, ते फॉरेनर बायका कशा फिरतात. अरे म्हटलं तुला सांगता का फिरायला? तसं त्या फिरतील आणि जातील, पण त्या संपूर्ण कोकणाचं अर्थकारण कसं बदलेल? नाही नाही, पट्टे जाऊन देते, संस्कृतीवरती घाला येतो. आणि म्हणून मी त्यांना नेहमी, मी माझ्या अनेक भाषणांमधून मी हे सांगितलेलं आहे खरं तर, आज मुद्दा म्हणून परत सांगतो. आणि म्हणून मी त्यांना एकदा मलेशियाचं एक उदाहरण दिलं की मी एकदा मलेशियामध्ये गेलो असताना कलालंपूर पासून ते एक जेंटिंग हायलंड नावाची एक जागा आहे. म्हणजे जवळ मुंबई आणि माथेरान जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर. मी, माझी पत्नी, आमची मुलं, आमच्या बरोबरचे काही सगळे लोक होते, मित्रपरिवार, आम्ही गेलो तिकडे. गेल्यानंतर तिकडे पाहिलं वरती जायला काहीतरी केबल कार होत्या. आम्ही वरती गेलो. तिथे माथेरान एवढं पण मोठं नाही, अगदी छोटंसं. 3 हॉटेल्स होती. मी आपला चोची मारतो नेहमी कुठे कधी गेलो की. मी म्हटलं अरे तिकडे विचारपूस केली, म्हटलं इथे ऑक्युपन्सी किती आहे, किती भरल्यात, किती रूम्स हॉटेलच्या? तर त्यांनी मला सांगितलं नाही साहेब, हे नाही आहे, काय म्हणतो आपण त्याला, सीझन चालू नाही, पण 85% भरलेत. म्हटलं सीझन चालू नाही आणि 85% भरलेत, म्हटलं येतात कशाला लोक इथे? आणि त्यावेळेला मी बघितलं तर साऊथ ईस्ट एशियामधला सगळ्यात मोठा कॅसिनो तिकडे. कळलं? जुगार. माझी इथे पत्रकार बांधवांना विनंती आहे, मी जुगाराला प्रोत्साहन देत नाहीये. मी फक्त तिथली एक गोष्ट सांगतोय. रूम्स किती आहेत हॉटेलांना? तिकडच्या 3 हॉटेलांना 11,500 रूम्स होते. मी जेव्हा खाली गेलो तिकडे मी फिरलो, मला स्वतःला पत्ते पण खेळता येत नाहीत. तिकडनं फिरून आम्ही तिकडे एका बारमध्ये गेलो. तिकडेच, आता बार तरी कळला असेल हा. त्या बारमध्ये तिकडे गेलो, बसलो आम्ही. समोर बघतो ते एक एवढी मोठी पाटी होती. त्या पाटीवर काय लिहिलं होतं? मुस्लिम्स आर नॉट अलाउड. मी पहिला प्रश्न केला, म्हटलं अरे हा मुसलमानांचा देश आणि तिकडे म्हटलं अशा प्रकारच्या पाट्या. मग त्यांनी मला समजून सांगितलं. ते बोलले की धर्मामध्ये चालत नाही, दारू पिणे, जुगार खेळणे हे प्रकार चालत नाहीत. म्हणून आम्ही लावली पाटी. म्हटलं तुम्ही ओळखता कसे? ते बोलले नाही असं काही नसतं. आम्ही कसे ओळखणार म्हणे? हे सांगण्यामागचा हेतू फक्त एवढाच की आपल्यापेक्षा बत्तड देश होते, आपल्यापेक्षा बत्तड, पण माझा देश मोठा झाला पाहिजे, माझ्या देशामध्ये पैसा आला पाहिजे, माझ्या देशामधल्या प्रत्येक माणसाचं घर भरलं पाहिजे, पोट भरलं पाहिजे. याच्यासाठी इतका कडवट धर्म जर एक देश बाजूला ठेवून आपल्या देशाची प्रगती करू शकतो, तर आपली कोणती संस्कृती आपण घेऊन बसलोय ज्याच्यासाठी अख्खा प्रदेश आपण रेताड करायला निघालेलो आहोत. अख्खा महाराष्ट्र रेताड करतोय.
आणि कुठच्याही या राज्यकर्त्यांना काही पडलेलं नाही. त्या विलासराव देशमुखांनाही नाही आणि त्या शरद पवारांनाही नाही, अजून कोणालाही नाही.